आलोय एखाद्या बोटीमध्ये पापलेट बघा कशी मारून ठेवतात। बापरे, ही बघा कसली वाव काढली यांनी। 400 रुपये किलो अंडी भरलेली लॉबस्टर दिसते। खवलं भरलेला पापलेट आहे बघा, आकाट दिसते तुम्हाला। हा हे बघा आले गिराक, आले घ्यायला। घ्या हर्षद नाकवा, जर एखाद्याला इकडे पोहोचायचं असेल तर तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती। तर आज आलोय आपल्या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे, म्हणजे आपल्या ज्या मासलीच्या बोटी आहेत त्या संध्याकाळी 4 वाजता येतात आणि इथे होलसेल भावामध्ये मावरे वगैरे विकत असतात। म्हणजे जसं आपल्याला मार्केट ससून डॉकला बघायला मिळते सकाळच्या टायमाला, तसंच संध्याकाळच्या टायमाला आपल्या करंजा गावामध्ये पण मार्केट चालू झालंय। आणि बोटी बघा किती आल्या मासली विकायला। तर हर्षद आहे आपल्या सोबत। ही बोट बाजाराला आली ना हर्षद? बोट बाजाराला एकदम नाल दबलेली आहे, म्हणजे माल भरलेली बोट आहे एकदम। या बघा आणखी 2 बोटी दिसतात तुम्हाला, सवटी बोलतात ना याला। दोघी सोबतच गेलेल्या बाहेर, त्याच्यामधले एकीचं काम निघलं म्हणून तिला पाक देऊन आणली ना। आणि इकडे बघा एक बोट आहे ज्याच्यामध्ये बोंबील मासे, आणि इथे पण बघा ज्या बोटी येतात ट्रोलरवरनं, ज्या खणामध्ये मासली वगैरे स्टोर करून ते सर्व काढतात आणि इथेच जेटीवरती विकत असतात। या बघा मासे बघा, हे ढोमन ना रे, ढोमन, रेपट्यान, बोंबीलान, सर्व प्रकारचे मासे आहेत। चला तर आलोय एखाद्या बोटीमध्ये। हे बघा पापलेट बघा कशी मारून ठेवतात बघा, ट्रोलरचा झोला टाकतात आणि जशी पापलेट मिळतात तशी एकदम मारून ठेवतात ना खानामध्ये, आणि फ्रेश आपल्या डॉकला घेऊन येतात आणि इथे विकत असतात बघा। काय नाव काय तुमचं? हा, इथे मारुती साहेब आहेत। किती दिवस जातात आतमध्ये? 7-8 दिवस जातात ना, आणि प्रत्येक 3 तासाची झोला मारत असतात ना, म्हणजे 7 दिवस कमीत कमी किती? 24-25 झोलं मारतात आणि बघा असे मावरा घेऊन येतात। मग कोलंबी नाही तुम्हाला? बंद कर। हा, कोलंबी, पापलेट, बोंबील असे सर्व मासे मिक्स मिळते नाही। हा हे बघा पापलेट, बापरे, ही बघा लॉबस्टर कवटा भरलेली, हे बघा अंडी भरलेली लॉबस्टर दिसते तुम्हाला। शेवंड बरोबर, ही झोल्याला आलेली। हा, डोलीला झोल्यालाच येते तीच बघा, मस्त एकदम शेवंड दिसली बघा। आणखी एक बोटीमध्ये आलोय। बापरे, ही बघा कसली वाव काढली यांनी। काय बोलता याला तुम्ही? वाम। ही बघा काली वाव, पिवली नाही ना, सर्व मिक्स मावरा आहे काय या खानात? सगळा मिक्स मावरा आहे आणि त्याच्यातली वाम काढली बघा आपल्या मित्राने। पापलेट बघा, ही बघा कशी बोटीमध्ये पापलेट असतात, खवलंवाली। मार्केटमध्ये मिळाली अशी खवलंवाली पापलेट लगेच घ्यायची। हे बघा कोळंबी, ढोमा, सर्व प्रकारचे मासे आहेत, बांगडे, चिंबोरी, जे काय तुम्हाला पाहिजे ते सर्व इकडे मिळतंय बघा। आणखी एक बोटीमध्ये आलोय जिथे बघा कर्दी बोलतात ना याला, कर्दी आंबार काढतोय बघा मस्त पाटी भरून। मोठी कोलंबी नाही कुठं आहे ना? तुझं नाव काय? किशोर आहे इकडे। कुठला तू? हा, मुंबईचा मित्र आहे आपला बघा किशोर, कोलंबी काढताना दिसतोय। आणि इकडे पण बघा टायगर, सोट, व्हाईट सोट बोलतात तेच, आणि मुर्दी बघा, मुर्दी नाही, जाम टेस्टी लागते, नसेल खाल्ली तर नक्की खावा। मुर्दी मासा दिसते इथे। आणि आता आपला मुंबईचा मित्र परत कोळंबी दाखवते बघा तुम्हाला। चैती आहे ना, मस्त एकदम झोला मारून, जसा पापलेट पॅक करतात तसेच हे कोळंबी वगैरे पण मारून ठेवतात बघा। चालेल, तरी किती कॅपॅसिटी असते आपल्या बोटीची मावरा आणायची? म्हणजे फुल लोड 7-8 टन होईल। 7-8 टनाचा कॅपॅसिटी असते ना। हा, म्हणजे बोट थोडी छोटी आहे म्हणून 7-8 टनाची कॅपॅसिटी आहे, आणि ही बाजूला बोट आहे ती 10-15 पर्यंत जाते ना। आणि आपल्या ज्या पर्सनेटच्या बोटी असतात त्या 20 टनाच्या वर जातात, या एवढी कॅपॅसिटी असते बघा। आणि हा मित्र बघा डोमे उडवताना दिसते, डोमे। जसा ससून डॉकमध्ये पाटीनी उडवून मावरा जसा जेटीवर ट्रान्सफर करतात तसाच इकडे बघा उडव रे। हा बघा, हा मस्त। इकडे पण बघा चैती कोळंबी काढली आपल्या मित्रांनी विकायला मस्त। इकडेच स्टॉल लावताना गिराक येत असतात ना। हा, प्रत्येक बोटीचा एक स्टॉल असते, असा स्टॉल लावतात आणि त्यांचे गिराक ठरलेले असतात, ते येतात आणि मावरा घेत असतात। या बाजूला B8 हँडल आहे जे आपल्या विराज नाकवाच्या बोटीमध्ये आहेत बघा, आणि त्यांच्या इकडे मावरा बघा किती आहे। हे काय कर्दी नाही, आंबार, बांगडा, बोंबील, पापलेट आणि सुरमई आणि हलवा पण दिसतोय। काय आहे सगळ्यात मोठा? सकला पण आहे, दाखव शिव। सकला मासा दाखवणार आहेत नंतर बघा। आणि हे बघा इथे पण सर्व मावरा डेक वरती काढतात आणि जेटीवरती। इथे विराज नाकवा आहे आपला। काय भाव आहे याचा पापलेटचा? 1200 रुपये, 1200 रुपये किलो। आणि ही सुरमईचा 1000 रुपये। हलव्याचा काय भाव आहे? 700 रुपये, 1200 रुपये, 1000 रुपये। आणि ती डोमीनचा? आणि हे चैतीचा 250 रुपये किलो चैती।
हे बघा असा होलसेलमध्ये मार्केट लागतोय आपल्या इकडे गावामध्ये. संध्याकाळी 4च्या टायमाला नक्की एकदा भेट द्या. बघा किती गिराक, किती ताई लोक येतात. आणि हे बघा चप्पल मासे आणले या मित्रांनी. चप्पल आणणार आहे, लेदर जॅकेट. हा टांडल आहे आपल्या बोटीचा. टांडल किती दिवसासाठी गेलेलो आत? 7 दिवसासाठी. 7 दिवसासाठी आत गेलेलं. एकदम डीप मध्ये फिशिंग करून आलेत. आणि मावरा बघा किती आणलाय. प्रत्येक बोटीचा अलग अलग, प्रत्येक नाकवाचा अलग अलग स्टॉल आहे बघा. होलसेलमध्ये पाहिजे असेल होलसेलमध्ये पण मावरा भेटेल, रिटेलमध्ये पाहिजे असेल रिटेलमध्ये पण मावरा भेटेल. हे बघा, हे बघा साहेब आलेत रिटेलमध्ये घ्यायला. काय घ्यायला आलो? पापलेट. पापलेट घ्यायला आलेत बघा. हा, याच्या आधी घेऊन गेलो काय? एक खवलं भरलेला पापलेट आहे बघा. हा, काय सांगायलाच नको, ताजा. तुम्हाला पण आता समजलं असेल, आपले व्हिडिओ बघत असेल तर, कसा ताजा मासा ओळखायचा तर. आणि इथे पण आणखी एक बोटीचा स्टॉल आहे जिथे बघा काठ बांगडे बघायला मिळतात तुम्हाला. तर तेल बांगडा बघितलाय, आता बघा काठ बांगडा आणि शिंगाली, ढोमी आणि पापलेट पण आहे बघा. काय भाव आहे शिंगालेचा? 700 रुपये पाटी. 700 रुपये पाटी. आणि ढोम्यांचा 1200. हा, इकडे प्रकाश साहेब आहेत जे बघा मावरा घेवायला आलेत. आणि बघा किती मावरा घेऊन चाललेत. हे कुठं विकणार तुम्ही? गावात. कुठनं? अलिबागला ना? पोयनाड. हा, पोयनाड. हा, पोयनाडला विकणार. आणि पोयनाडवरनं आपल्या गावामध्ये आलाय बघा. कसा मिळतंय मावरा? ताजा मिळतंय ना इथे? एकदम फ्रेश मावरा मिळतंय. आणि इथे बघा मुशी मासा दिसते तुम्हाला, आंबार दिसते, बांगडे दिसतात आणि बल्ले पण दिसतात बघा. या बाजूला आपल्या सोसायटीचे सदस्य म्हणजे हर्षद नाकवा दिसतात. हर्षद नाकवा जर एखाद्याला इकडे पोहोचायचं असेल तर कसं, म्हणजे 3 जेट आहेत आपल्या गावामध्ये. पहिली मेन जेटी, एक दुसरी जेटी आणि तिसरी. मग कुठल्या जेटीवरती यायचा? ज्या 2 जेटी आहेत ना त्या मेंटेनन्स, पहिली वाली जेटी आहे ती मेंटेनन्स साठी ठेवली. सेकंड नंबर जेटी आहे ती आयसिंग, डिझेल. बरोबर बरोबर. आणि जी लास्ट वाली आहे मधली वाली ना? बरोबर, मधली जेटी ना? हा, जर या मार्केटला तुम्हाला पोहोचायचं असेल तर आपल्या उरण बस स्टॉप वरनं किती टाइम लागेल इथे यायला? इथून यायला हार्डली तुम्हाला, जर कारने येत असेल तर 15 मिनिट. हा, आणि कार इथपर्यंत येते ना? जिथे बोटी आहे तिथपर्यंत कार येते. बघा मोठे मोठे टेम्पो येतात, ट्रक येत आहेत बघा. तुमची गाडी असेल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा रिक्षावाल्याला पण इथं सांगितलं तरी तो घेऊन येईल ना? आपल्या उरणच्या बस स्टॉपवरनं फक्त 3 किलोमीटरवरती आहे हा मार्केट. आणि सर्व होलसेल भावामध्ये तुम्हाला मिळत असते ना? आणि एकदम फ्रेश जिवंत मच्छी. हा, एकदम फ्रेश जिवंत मासली. तरी किती दिवसापासून चालू झालंय आता येत्या 1 ऑगस्ट पासून ना? पूर्ण डॉक केले. हा, 1 तारखेपासून डॉक आपला रेडी झालेला आहे. आणि त्यातली मावरा बघा, मासली बघा. आणि आता बघा 4 वाजून 5 मिनिटं झालेत आणि मार्केट बघा फुल खचाखच भरलाय. किती गिराके येतात बघा. होलसेलवाले पण, आपले ताई लोक पण येतात जे मावरा मासली विकायला नेतात. आणि ज्यांना घरच्यासाठी मासली पाहिजे ते पण मंडळी येतात आणि मासली घेऊन जातात बघा. 4 वाजता या जर तुम्हाला ताजी ताजी मासली हवी असेल तर. मयुरेश आहे इकडे. आणि मयुरेशच्या बोटीला मावरा बघा, करली, सुरमई, छोटी छोटी सुरमई, लेदर जॅकेट, चप्पल. हे काय आहे? हे पाला आहे ना? जो बघा पाला मासा. याचा काय भाव आहे पाल्याचा? 1200 रुपये पाटी. हे गोटी माकुल, कवटी काय बोलतात त्याला? गोटी नाही? हा, गोटी माकुल पण दिसते तुम्हाला. गोटी माकुलाचं काय पाटीचा? 800 रुपये. म्हणजे ट्रोलरची कोणतीही मासली तुम्हाला पाहिजे, मांदेली, ढोमी, बोंबील, सर्व प्रकारचे मासे तुम्हाला आपल्या जेटीला, डॉकला मिळतील ना हर्षद? हा, सर्व प्रकारचे. हे बघा. आणि नेटच्या पण बोटी चालू झाल्यात ना? खाली होतात ना? ताम रावस. म्हणजे कधी बंद असते आपला मार्केट? नेहमी चालू असते ना? ऑल डे. कधीच नाही बंद ना? 4च्या नंतर. हा, 4च्या नंतर 8 वाजेपर्यंत कधी पण या. असे चप्पल मासे, मोठे मोठे मासे तुम्हाला खायला घ्यायला मिळतील बघा. हा, आणि नेहमी आपल्याला कोण भेटला का तो किंजलचा ओळखीचा असते. आणि तोच किंजल आलाय बघा. काय बराच ना? हा, मावरा विकाला 2 बोटी आल्यात. किंजल नाकवाच्या पण 2 बोटी आल्यात बघा. आणि इकडे पण आपला गावातला शिवराज कोळी आहे. आणि त्याच्याकडे सोट बघा, टायगर प्रॉन्स ज्याला म्हणतात तेच. काय भाव आहे टायगरचा? या 1200 रुपये पाटी. ही किलो 1200 रुपये किलो. आणि हे काय सोंदारा नाही? हो सोंदारा. सोंदारा मासा दिसते तुम्हाला बघा. सोंदाराचा काय भाव आहे? 700-800 रुपये पाटी. आणि हे जे गिराक येतात ते सगळं ना, पनवेल, अलिबाग सगळं लांबून गिराक येतात बघा मासली घेण्यासाठी. आणि आपल्या मित्राकडे कलेट मासा पण आहे बघा. हे बघा कलेट मासा दिसते तुम्हाला. कलेटचा काय भाव आहे? 1200 रुपये कलेट दिसते तुम्हाला. आणि हलवा, पापलेट तर सगळेच इथं खवला भरलेली पापलेट बघा.
पाहिजे ती एकदम सुपर फ्रेश मावरा इकडे मिळते तुम्हाला. त्याच्यात म्हणजे आपण ससूनडोकला गेलो किंवा मोठ्या मोठ्या मार्केटला गेलो का ऑक्शन बघायला मिळते आपल्याला, तसं ऑक्शन प्रकार नाही ना आपल्याकडे. डे असला ना, सपोज आज सॅटरडे आहे उद्या संडे आहे, बरोबर, तसं कस्टमर आला ना मग ऑक्शन होते. पण मोस्टली असा काट्यानुसार वेजिंग नुसार देतात, ओके, पार्टीवर देतात. बरोबर, होतो पण कधी रेअरली. म्हणजे ऑप्शन होतं, जास्त गिराक असल्यावरती ऑप्शन होते. जर जास्त गिराक असलं तर ऑप्शन होते, नाहीतर वेट करून देतात ना 1 किलोवर आणि पार्टीवरती. बरोबर, त्याला नाही पटली तर दुसऱ्याला 1600 नाही तर चालेल, बरोबर, वाढत जातो. अच्छा, म्हणजे वाढत जाते ना. हां, पण अलगच काहीतरी नवीन प्रकारचा तुम्हाला मार्केट इथे बघायला मिळतोय बघा. ज्या काही बोटी येतात त्या बोटीतनं मावरा काढतात आणि बघा असा स्टॉल लावून, प्रत्येकाचा अलग स्टॉल लावून इकडे एकदम सिस्टमॅटिक, एकदम प्रॉपर याच्यामध्ये विकताना दिसतात बघा. आणि या बाजूला संतोष कोहली आहे आणि वाव दाखवते बघा. 400 रुपये किलो, 400 रुपये किलो वाव. काली आहे नाही, पिवली वाव नाही ना. पिवली वावीचा काय भाव आहे? 1000 रुपये किलो. 400 रुपये आणि पिवली 1000 रुपये किलो. चालेल. म्हणजे सर्व मासे दाखवले तुम्हाला, फक्त वावच बाकी होती, ती पण मिळायला लागली बघा. आणखी एक बोटीचा स्टॉल आहे इकडे, मावरा घेऊन बसले तिथे बघा. मांदिली दिसते तुम्हाला आणि लाल चिंबोरी दिसतात तुम्हाला आणि रेपटी मासे पण बघायला मिळतात बघा. याचा काय भाव आहे? मांदिलीचा काय भाव आहे? टांडल आहेत बोटीचे इकडे 1200 रुपये पाटी. टांडल लाजतात आपले 1200 रुपये पाटी. आणि हे रेपटी 1800 आणि ही चिंबोरी 800 ना. आणि यो बघा अजून एक पाकाट दिसते तुम्हाला 400 ला. हे बघा आले गिराक, आले घ्यायला. घ्या, 400 रुपयामध्ये गेलाय बघा पाकाट. आणखी एक मित्र भेटलाय आपल्याला, विनायक. काय घेऊन चाललास? हे बघा 2 पिशव्या भरून काय माकुल नल घेतलंस काय? नल घेतलं ना आपल्या मित्रांनी. आणि बोंबील बघा, मस्त. चालेल, व्हिडिओ बघतोस ना? हो, थँक्यू. कुठलं तू? अरे वा, कल्याणवरनं आलायस? कल्याणवरनं आपला मित्र आलाय बघा. चालेल, थँक्यू. आणि या बाजूला गणेश साहेब आहेत, जे बघा पापलेट घेऊन चाललेत. एकदम ताजी पापलेट घेऊन चाललेत बघा, मस्त. हो, आणि आणखी मित्र आलेत आपले. काय नाव काय? दीपेश भोईर. आणि तुझा? चिन्मय कोली. काय मावरा घेवायला आलो? मावरा घेऊन कुठनं? गव्हाणवरनं आलेत बघा आपले मित्र. चालेल, थँक्यू. हे बघा असे लांबून मोठे ट्रक, टेम्पो, जेवढा मावरा पाहिजे तेवढा घेण्यासाठी घेऊन येतात बघा. मार्केटमध्ये जे काय तुम्ही मावरा मासली घेताय ती तुम्हाला कापण्यासाठी इकडे बघा ताई बसलेल्या आहेत. ताई, काय नाव तुमचं? प्रतिभा ताई आहेत, ज्या मावरा कापून देतात. किती रुपये घेता मावरा कापाचं? 20 रुपये किलो प्रमाणे ना. हे बघा कसं टायगर प्रॉन्स तुम्हाला कापून देताना दिसतात बघा, मस्त. यान काला धागा असते नाही? काला धागा प्रत्येक कोळंबीमध्ये असते, तो काढायचा नेहमी खाताना कोळंबी. हे बघा टायगर कापताना दिसते. मंडळी, मार्केटमधनं परत येताना हर्षदच्या बाईकवरनं आपण व्हिडिओ संपवला होता, पण एडिटिंगमध्ये माहिती पडला की आवाजच नाही आला, नुसता हवेचाच आवाज यायला लागला. त्यामुळे आता घरी परत व्हिडिओ संपवतो. तर होलसेलमध्ये किंवा रिटेलमध्ये मासली पाहिजे असेल तर दररोज संध्याकाळी 4च्या नंतर 8 वाजेपर्यंत आपल्या करंजाच्या मार्केटला, करंजा डॉक म्हणतात त्याला, तिकडेच हा मार्केट सुरू झालेला आहे. कोणतीही मासली पाहिजे असेल तुम्हाला तरी तिकडे जाऊ शकता, तुम्हाला फ्रेश मिळेल. करंजाला गेल्यावरती तुम्हाला 3 जेट्या मिळतील. पहिली तरवाली जेटी आहे आणि दुसरी जी जेटी आहे म्हणजे सर्व जेटीवरनं कनेक्टिव्हिटी आहे त्या जेटीवरती पोचायला. आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, शेवटपर्यंत मासलीचा मार्केट जिकडे राहते तिथपर्यंत तुमची गाडी जाते, तिथपर्यंत तुमची गाडी घेऊन जाऊ शकता आणि होलसेल भावामध्ये तुम्ही रिटेलमध्ये मासली घेऊन येऊ शकता. तर छोटासा प्रयत्न होता आपला तुम्हाला करंजाचा फिश मार्केट दाखवायचा, करंजा डॉक दाखवायचा. जर आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, जर मासली खाण्याचे शौकीन असाल किंवा मासली घेऊन विकणारे असाल तरी पण तुम्ही तिकडे भेट देऊ शकता. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जे आपले मासली खाणारे मित्र आहेत, फिश लवर आहेत, सी फूड लवर आहेत, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. टिल दॅन टेक केअर, बाय बाय. चला.